राधे राधे सर्वांना। आपण आज बगरीचे घावणे बनवणार आहोत। त्यासाठी ह्या 2 वाटीने मी बगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। एका वाटीला पाव वाटी साबुदाणा लागतो आणि 2 वाटीला अर्धी वाटी। माझी 2 वाटी आहेत म्हणून मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आपण हे आता धुवून घेऊया। बघू शकता हे मी 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि हे पाणी ठेवून असंच आपल्याला 3 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। हा साबुदाणा पण मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ, याच्यात पण पाणी ठेवलेलं आहे। हे आपण झाकून ठेवूया आणि आपण 3 तासांनी नंतर चेक करून मिक्सर मधून काढूया। 3 तास आपले झालेले आहेत। हे बगर मी भिजत घातली होती, हे बघू शकता। बगर अशी चांगली भिजलेली आहे आणि हा साबुदाणा पण आपला चांगला भिजलेला आहे। मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला होता, तो भिजून आपला फुल वाटी भरलेली आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आपण मिक्सरच्या भांड्या काढून घेऊया। हेच पाणी आपण यूज करणार आहोत आणि आपण मिक्सरमध्ये हे बारीक करताना 2 मिरची आणि 10-12 शेंगदाणे ॲड करणार आहोत, त्यामुळे आपल्या डोशाला टेस्ट चांगली येणार आहे। चला आपण काढून घेऊया। आता बघू शकता एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, एकदम बारीक बारीक। हे आता एक आपल्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बॅटर मी भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। हे अशा प्रकारे पातळ केलेले आहे, थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी। आता आपण चटणीसाठी साहित्य बघूया। हे बघा, आपल्याला कच्चे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि नमक हे लागणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि जिरे ॲड करू शकतात। आमच्या इकडे खात नाहीत म्हणून आम्ही त्यामध्ये टाकत नाही, तुम्ही टाकू शकता। आता मी थोडंसं नमक ह्याच्यामध्ये ॲड करते आहे। या मस्तपैकी आपण हलवून घेऊया। आता तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया डोशासाठी खायला। हे बॅटर मी 10 मिनिट झाकून ठेवते असंच। बघा, मी साईडला आपल्याला डोशासाठी तेल घेतलेले आहे। हे शेंगदाण्याचं तेल आहे, उपवासाचं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तूप पण यूज करू शकता। आपला तवा गरम झालेला आहे, आपण याला आता तेल लावून घेऊया। असं चौकून तेल लावलं म्हणजे हात चिपकत नाहीये। आता आपण यामध्ये बॅटर घालून घेऊया। बघा, 10 मिनिट झालेलं आहे आपलं बॅटर। 10 मिनिट झालेलं आहे आपल्या बॅटर ठेवून। आता आपण ह्याच्यामध्ये हे बघू शकता, हे असं ठेवायचं, त्याच्यामुळे आपला डोसा एकदम परफेक्ट बनला जातो। आपण गॅसवर सोडूया। बघू शकता आपण अशा प्रकारे आपला डोसा घालून घेतलेला आहे। आता शेकला ना, आपण पुन्हा पलटी मारून घेऊया। हे आपला डोसा शेकत आहे, असा वरून लाल दिसायला की आपण थोडंसं याला बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपला डोसा झालेला आहे। लाल हे बघा, ही पलटी मला किती चांगल्या प्रकारे हा शेकलेला आहे, बघू शकता। ज्याला साबुदाणा आवडत नाही ते अशा प्रकारे डोसे किंवा ह्याला घावणे पण म्हणतात, घावणे पण करू शकतात। एकदम सोप्या पद्धतीने आपले घावणे तयार होत आहेत। हा बघा, एकदम मस्त शेकून झालेला आहे। आपण याला एका पॅनमध्ये काढूया। तर तोपर्यंत आपण अनेक एक डोसा सोडून दाखवते मी तुम्हाला।
हा बघा किती मस्त दिसत आहे, याला जाळी पडलेली आहे बघा. आता हा पण शेकलेला आहे, आपण पलटी मारून घेऊया. बघू शकता किती चांगल्या प्रकारे याला जाळी बनलेली आहे. खूप असा मस्त खरपूस भाजलेला आहे आपला. बघू शकतात माझे डोसे किती मस्त प्रकारे झाले आहेत. त्या बरोबर मी शेंगदाणे हिरवी मिरची चटणी केलेली आहे, त्याचबरोबर आपण दही घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला उपवासाची डिश तयार झालेली आहे. सगळ्यांना आवडली असली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.